लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क ब विभागाने सोलापूर शहरात मुळेगाव तांडा परिसरातून येणाऱ्या हातभट्टी दारूची 3 वाहने पकडली आहेत. या कारवाई दरम्यान दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुळेगाव ते दोड्डी रोडवर किरण श्रीमंत राठोड वय 34 राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MH12JH0307 वरून 6 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले. दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने राहुल बाबू राठोड वय 28 राहणार सीताराम तांडा याला बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या समोर ऑटो रिक्षा क्रमांक MH13CT7694 मधून 500 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुळेगाव तांडा परिसरातील हैदराबाद सोलापूर रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय 21 राहणार मुळेगाव लामण तांडा याला निळ्या रंगाच्या ह्युंदाई कार क्रमांक MH12FB9638 मधून 6 रबरी ट्यूबमध्ये 600 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. या तिन्ही कारवाईत 4 लाखांच्या वाहनासह 1,59,700 रुपये किमतीची दारू असा एकूण 5,59,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी निरीक्षक माळशिरस यांच्या पथकाने अंकुश भागवत वाघमारे वय 34 याला होंडा ऍक्टिवा क्रमांक MH05DT1745 मधून एका रबरी ट्यूबमधून 100 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून 55,200 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने शुक्रवारी उंबरे तालुका पंढरपूर गावच्या हद्दीत सचिन धोंडीराम जाधव वय 44 याला मोटरसायकल MH13CF7553 वरून 13,440 रुपये किमतीची देशी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुय्यम निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी शुक्रवारी आढेगाव तालुका माढा येथील आढेगाव ते टाकळी रोडवरील एका शेतातील ऊसामध्ये लपवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत गोवा राज्य निर्मित रिअल 7 विदेशी दारूच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 144 बाटल्या ज्याची अंदाजे किंमत 72,000 रुपये इतकी आहे जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. हातभट्टीच्या दारूच्या वाहतुकीसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मुळेगाव व बक्षी हिप्परगा तांडा तालुका दक्षिण सोलापूर या वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या एकूण 8 गुन्ह्यात 260 लिटर हातभट्टी दारू व 18,200 लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण 7,04,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, सुनील कदम, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक धनाजी पवार, समाधान शेळके, सुखदेव सिद्ध, मानसी वाघ, सचिन गुठे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेद शेख, मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जीवन मुंढे, जवान व वाहन चालक इत्यादी कर्मचाऱ्यांनी पार पाडली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 240 गुन्हे नोंदवण्यात आले असून 31 वाहनांसह 90,36,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.